आयकॉन आकाश गुरव आणि एकीकडे करण सोडा विखे प्रतिष्ठान संघाचा आयकॉन. या दोन आयकॉन खेळाडूंना मात्र या खेळपटलावरती वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. एकीकडे गोलंदाज एकीकडे फलंदाज. मॅच ऑन होते, मॅच चालू होते. स्क्रीनवर देखील आपण मॅचचा आनंद घेऊ शकतो. पहिली मॅन्डेटरी पॉवर प्ले. इथे मात्र एक चांगला स्ट्रोक पहिल्याच बॉलवरती आकाश गुरवच्या बॅटमधून येतोय चौकार. कल्याण प्रीमियर लीगचा हा आकाश गुरव चौकार. कल्याणच्या ग्रामस्थांचं श्रद्धास्थान असलेली तिसाई देवी, तिसाई माता, जरीमरी माता आणि त्यांचंच हे प्रचार गीत, हे प्रेरणा गीत प्रत्येक खेळाडूला प्रेरणा देतं, प्रेरित करतं, ऊर्जा देतं, आशीर्वाद देतं आणि त्या आशीर्वादातूनच ही क्रीडा स्पर्धा आपण प्रत्येक जण खेळत असतो. चेक टेस्ट. येस, फ्लडलाईट ऑपरेटर प्लीज. फ्लडलाईट ऑपरेटर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर फ्लडलाईट ऑन करा, विनंती आहे. एक चांगला बॉल मार्गी लागलाय. डॉट बॉल येतोय. कारण सोडा एक स्टायलिश आयकॉन प्लेयर, एक वेगळी भूमिका, एक वेगळा अंदाज, एक वेगळी शैली, एक वेगळा आत्मविश्वास. सो इथे मात्र चान्स घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र संधी, इथे मात्र पॉइंट कव्हरच्या माध्यमातून, मिड विकेटच्या माध्यमातून आलाय विकेट. पहिला झटका, पहिली विकेट आकाश गुरव. बॅक टू पॅव्हेलियन. फटका फसला. कशा प्रकारे रिप्लेच्या माध्यमातून कॅच पकडलाय, कशा प्रकारे आकाश आणि आकाशचा प्रवास आणखी काही काळ पुढे जाईल. त्या अगोदरच आकाशला आटोक्यात आणलं. चौकाराची दिशा गाठेल त्या अगोदरच आकाशला थांबवलं गेलं. विपुल येतोय नवीन बॅटर. नो बॉल. इथे मात्र चान्स पुन्हा एकदा, आणखी एक विकेट. नो बॉल होता, नो बॉल वरती मात्र प्लस करण्याच्या दृष्टिकोनातून ही मात्र विकेट रनआउट स्वरूपात माघारी जातोय. मीनलला माघारी जावं लागेल. धन्यवाद. दोन विकेट आले. सलामीवीर जोडी धासली गेली. कॅचआउट स्वरूपात, एक रनआउट स्वरूपात सलामीवीरांना माघारी पाठवलंय अतिरा स्पोर्ट्स संघ. 5 रन झाले, 2 विकेट. लास्ट टू बॉल. पॉवर प्लेची जबाबदारीची ओव्हर. दरम्यानचा बॉल डावे यष्टी बाहेर काढत असताना पंचांनी मात्र हातवारे करत अवांतर धावेचं स्वरूप कळवलं गेलंय. व्हाईट बॉल. पंच म्हणून आज या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने कामगिरी करताना पाहायला मिळता येतं. पंच शेखर सर, पंच राम सर, बंटी सर आणि जॉय
शुक्ला सर या पंचांच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. लाईव्हचं माध्यम SS लाईव्ह, संपूर्ण टेक्निकल वर्ग टीशैल पुन्हा चुकी करतोय करण सोडा. व्हाईट बॉल डाव्या स्टिपच्या बाहेर, पुन्हा एकदा आवाक्याच्या बाहेर बॉल सापडलाय. व्हाईट बॉल. लाईट्समॅनना विनंती, लाईट्स ऑन करायचे आहेत. इथे गती परिवर्तन, व्हेरिएशन करत असताना दिशाहीन गोलंदाजी भटकंती झालीये. चांगल्या प्रकारे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होता, परंतु आता मात्र काहीशी दिशा मात्र चुकते. करण सोडाची 2 विकेट मार्गी लागलेत. धावांवरती अंकुश तसं पाहता ठेवलं होतं, परंतु एक्स्ट्राच्या रनांमुळे धावांमधील थोडासा बदल पूर्ण एकदा आकार घेताना पाहायला मिळतोय. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, आलाय डॉट बॉल. क्या बात आहे करण, चांगली गोलंदाजी केली आहे. काही अपवाद चेंडू वगळता करणची गोलंदाजी नक्कीच एक चांगला गोलंदाज म्हणून या खेळपटल्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आज प्रेक्षकांची पावले देखील हळूहळू या मैदानाच्या दिशेने वळताना पाहायला मिळत आहेत. उपस्थित प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. नो बॉल पुन्हा एकदा. इथे मात्र संधी, इथे मात्र चान्स फेकी केली गेली. डिरेक्ट हिट लागलाय. पंचांकडे इशारा, पंचांकडे मागणी केली गेली आहे. थर्ड अंपायर कॉल घेतलाय पंचांनी. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून निर्णय लगेचच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नो बॉलचा देखील रिव्ह्यू, फिल्डिंग टीमने नो बॉलचा रिव्ह्यू घेतलाय आणि एकीकडे पंचांनी रनआउटसाठी रिव्ह्यू घेतलाय. काही क्षणातच हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल, कळवला जाईल. महत्वाचा निर्णय, महत्वाचा डिसिजन आहे. करणला दिलेला गोलंदाजीचा हा साइड आर्म नो बॉल साठी हा चेक केला जातोय टीव्ही अंपायरच्या माध्यमातून आणि एकीकडे रन आउट देखील चेक केला जातोय. SS लाईव्हचा टेक्निकल वर्ग शैलेश पाटील आणि पराग पाटील यांचा हा संपूर्ण टेक्निकल वर्ग, संतोष असतील, रोहित असेल, अक्षय असेल, हर्ष असेल, आज या संपूर्णच टीमच्या माध्यमातून हे 3 दिवसांच्या आयोजनाच्या माध्यमातून ही टीम इथे मात्र दाखल झाली आहे. हे KPLची क्रीडा स्पर्धा कव्हर करतायत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतायत. चला टीमने आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. डिसिजन कळवलं जाईल. चला डिसिजन कळवलं जाईल. आपण साइड आर्म नो दिला गेलाय. अंपायर कॉल दिला होता तो योग्य आहे आणि एकीकडे बॅट्समन आउट दिला जातोय. रन आउट रिव्ह्यू मात्र अनसक्सेस होतोय. कारण करण सोडाने कुठेतरी रिव्ह्यू घेतला होता, ती मागणी कुठेतरी चुकीची ठरते. त्याची मागणी घेतलेली ती कुठेतरी रिव्ह्यूच्या माध्यमातून त्याचा रिव्ह्यू मात्र त्याने गमावलाय. चला थोडंसं घाई करायचंय, स्पीडअप करायचंय.
साई पाल येतोय. दरम्यानचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट बॉल पाहायला मिळतोय. पंचांनी हातवारी करत गोलंदाजाला सागर गोलंदाज पहिला दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल हातात असताना वाईट बॉल निश्चित केला गेलाय. इथे मात्र मिड विकेटच्या माध्यमातून एक चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग मात्र पाहायला मिळते. काय बॉल अडवला गेलाय. 2 रन कंप्लीट होत आहे, परंतु नक्कीच कौतुक झालं पाहिजे. 2 धावांना मात्र कुठेतरी आटोक्यात आणलं, थांबवलं गेलंय, बंधनात आणलंय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कशा प्रकारे मनगटी वापर केला बॅटरने. तिथे बाउंड्रीवरती चेंडू पाठवला, 1 हँडेड बॉल थांबवला, आतमध्ये ढकलला. 2 रन पूर्ण झालेत. इथे मात्र बॉल थांबेल का? नक्कीच इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. बॅट्समन पडलाय, परंतु बॅट्समनला मात्र इथे रन घेण्याची गरज नाहीये, कारण इथे आलाय चौकार. 4 धावा मात्र पुढे सरसावल्यात. धावांचा बदल होतोय, धावांमधील वेग वाढतोय, धावांमधील गणित उलगडतायत, विस्तारित मांडणी केली जाते, आखणी केली जाते. पुन्हा चान्स घेतलाय. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये आदित्य होते. चला इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत, तर विनंती असेल कैलासवासी राकेश ढोणे 11 आणि विपक्ष आहे सहारा 11. दोन संघांचे सहारा वॉरियर्स, दोन संघांच्या कॅप्टन्सना विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. दरम्यानचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, वाईट बॉल. आज लिजंडचा देखील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ईस्ट आणि कल्याण वेस्ट अशी काहीशी लिजंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे पुन्हा चुकी होते गोलंदाजाकडून, पुन्हा वाईट बॉल दिला जातोय. एक्स्ट्रा रन टाळायचे. एक्स्ट्रा रनांमुळे तुमची टीम पूर्णतः बॅकफुटला जाऊ शकते. या मॅचच्या अगोदरचा जर तसा आपण विचार केला, सर्वेशने मात्र एक्स्ट्रा खर्च केलेत आणि त्या एक्स्ट्रा मध्ये किती बॉल, 3 बॉल झालेत आणि त्या सर्वेशमुळे काहीशा चुका एक्स्ट्राच्या आणि त्यातून संघाला बॅकफुटला जावं लागलं. सन्मान दिला, अगदी अलगद खेळून काढलाय, सिंगल रन मिळतोय. म्हणजे तुम्हाला आक्रमकता आणि कॅल्क्युलेटिव्ह या दोनही गोष्टी साकारायच्या आहेत, कारण विकेट गेली, 2 विकेट आले, तर महत्वाची सलामीवीर जोडी ढासळली आहे आणि पहिल्याच ओव्हर दरम्यान ही जोडी ढासळली. त्या कारणाने पुढच्या ओव्हर पर्यंत तुम्हाला कसा तरी प्रवास पुढे न्यायचंय, रनांचं गणित देखील आकारायचंय आणि विकेटवरती देखील थांबायचंय. हो, दरम्यानचा बॉल, वाईट बॉल. एकवीस रन झालेत. इथे चान्स घेतलाय, इथे पॉइंट कव्हरला मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातोय, सीमारेषा पलीकडे जातोय, येतोय चौकार. 4-4-4. आकाश आणि मिनल ही जोडी ढासळली आणि तदनंतरची सांभाळलेली धुरा, तदनंतरचा धावांना दिलेला आकार नक्कीच विचारात घेण्यासारखा आहे.
इथे पुन्हा एक मनगटी फटका. इथे मिड ऑर्डरच्या दिशेने मात्र फिल्डिंग होती. सिंगल रन मिळालाय. थोडीशी मिसफिल्ड झाली बट सिंगल रन मिळतोय. 2 ओव्हर आणि 26 रन झाले तर 12 बॉल आणि 26 रनांचं समीकरण जुळवलंय. उर्वरित अजूनही 18 बॉल बाकी आहेत. 17 रन या ओव्हरमध्ये खर्च केले गेलेत. चला टीम मीटिंग थोडस लवकर आटोक्यात आणायची आहे. स्पीडअप करायचं आहे. कल्याण प्रीमियर लीग पर्व 5वं. आता प्रेक्षकांची गर्दी देखील वाढू लागली आहे. प्रेक्षक देखील अगदी लाईव्ह जाऊन या मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे मात्र क्रीडांगणामध्ये दाखल झालेत. 8 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट करायचे. 8 मिनिटं आणि 2 ओव्हर लक्षात असू द्यात. आज या क्रीडा स्पर्धेला एक वेगळं स्वरूप, वेगळं क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. टू व्हीलर बाईकची चावी जर कोणाकडे सापडली तर नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे. आमचे कॉमेंटेटर सन्माननीय प्रथमेशजी यांची ही चावी अगदी समालोचन करत असताना मात्र मंत्रमुग्ध होऊन समालोचन करतात आणि त्यात आपल्या गाडीची चावीच विसरलेत. तिसरं षटक गोलंदाजचा पुन्हा एकदा करण सोडा. वैयक्तिक संघासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन हा गोलंदाज सेट होतोय. फिल्डिंग फॅक्टर मधील बदल, केलेली तटबंदी, बाउंड्रीवरती केलेले बदल, पॉवर प्लेच्या लाईनीच्या अंतर्गत असलेले काही बदल. चला थोडस घाई करायचंय. 2 ओव्हर कंप्लीट करायचे तुम्हाला 8 मिनिटांमध्ये. इथे हलक्या हाताने लेग फाईनला दिशा दिली गेली आहे. सिंगल रन मिळतोय. रिवर्स खेळलेत. कॅचची संधी मिस झाली आहे. सिंगल मिळतोय. बॉल पकडता आला असता तितकी काही या स्ट्रोक मधील ती ताकद नव्हती. त्या अनुषंगाने हा बॉल हातामध्ये नक्कीच सामावता आला असता. हो वेगाने पिचिंग केला. व्हेरिएशन पाहायला मिळालं. त्या वेगाला मात्र कुठेतरी नियंत्रणात आखत असताना करण मात्र डाव्या यष्टी बाहेर बॉल पिचिंग करत व्हाईट बॉलला सामोरं जातोय. आणखी एक एक्स्ट्रा. डोक्यावर कॅप, कॅपवर गॉगल, पायात शूज, ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट. एक वेगळा गणवेश, एक वेगळी शैली, आज एक वेगळं आयोजन. ओहो पुन्हा गती परिवर्तन. फेकी गेली डिरेक्ट हिट्स लागलाय. अपील केली जाते का? नक्कीच बॅटर सुखरूप आहे का चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरचा पुन्हा एकदा कॉल घेतलाय, स्वीकारलाय. टीव्ही अंपायरला मागणी दिली आहे, चॅलेंज केलंय. एक वेगळं आयोजन, एक वेगळा गणवेश प्रत्येक खेळाडूचा पाहायला मिळतोय. इंटरनॅशनल जगतामध्ये जी फिलिंग असते, जो काही आयोजनाचा सहभाग असतो, त्याच प्रकारे इथे मात्र स्थानिक खेळाडूंसाठी हे आयोजन मात्र कुठेतरी हे क्रीडा स्पर्धेचं शिवधनुष्य चिटू पावशे आणि कंपनी यांनी मात्र हातात घेतलं. गेली अनेक वर्षे ही क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या मात्र पार करता येतं. अर्थातच नो डाऊट नॉट आउट. बाईस ओके. केवळ दिशा दिली आहे सिंगल रन. म्हणजे आता मात्र कुठेतरी ही आक्रमकता थोडीशी कंट्रोलमध्ये ठेवली या दोन बॅटरने. कारण करणची ओव्हर आहे, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये समाचार घ्यायचा आहे. पॉवर प्लेची शेवटची ओव्हर शिल्लक आहे, त्या कारणाने ही ओव्हरमध्ये आपलं असलेलं या खेळपटलावरचं हे सातत्य आणखी पुढे न्यावं लागणार आहे. एक ओव्हर हो चुकी झाली करणकडून. वेगाचं नियंत्रण पुन्हा चुकतंय.
दिशाहीन भटकंती. हा बॉल कीपरकडनं मिस झाला असता तर बाउंड्रीची रेषा गाठली असती. क्रिकेटच्या भाषेत अंडरआर्म क्रिकेटमधील पंजा मिळाला असता. दरम्यानचा बॉल डॉट होतोय. हो, गती परिवर्तन काही वेगाने काही व्हेरिएशन करत असताना स्लोवन पद्धतीची आणि इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. स्क्रीनवरती बघा आपण कशा प्रकारे स्क्रीन आता मात्र पाहायला मिळते. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून गेलाय साईच्या बॅट मधून. आणखी एक आलाय चौकार. 4-4-4. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हर 37 रन. बघता क्षणी धावांना बदल आला. बघता क्षणी धावांना आकार आला. बघता क्षणी धावांमधील एक चांगलं स्वरूप तयार झालंय. धावांना स्पर्श केलाय. एक योग्य प्रकारे एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. 18 बॉल आणि 37 म्हणजे प्रत्येक बॉलवर सरासरी 2 रन असं समीकरण आपण पाहू शकतो. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी. येणारे 12 बॉल आणि 20 ह्या धावा जरी आल्या तरी एक चांगला धावांचा टार्गेट सेट केला जाऊ शकतो. पहिल्या डावामधील हा धावांचा टार्गेट एक भला मोठा टार्गेट राहू शकतो. अधिरा स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून 2 सलामीवीर जोडी ढासळत असताना देखील या 2 बॅटरने सांभाळलेली ही धुरा, स्वीकारलेली जबाबदारीतून जाणीवपूर्वक केलेली ही कामगिरी आपल्याला या खेळपटलावरती पाहायला मिळते. अनिल, चौथी ओव्हर. कल्याण प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना प्रेक्षक वर्ग तितक्याच उत्सुकतेने प्रत्येक मॅचचा आनंद घेतोय. इथे आलेला प्रेक्षक मात्र इथेच राहिलाय. टॅप केलाय. रनआउट होईल का? रनआउट मिळेल काय? सिंगल. इथे आलेला प्रेक्षक इथे हरवून गेलाय. इथे मंत्रमुग्ध झालाय. इथे मात्र विचारात पडलाय की ही क्रीडा स्पर्धा कशा प्रकारे आयोजित केली जाते. आज आमचे बाबा देखील आलेत क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. वयांचा विचार केला तर एक 70 वर्षातील हे आजोबा हे देखील आज मात्र हा क्रिकेटचा आनंद घेता येतं. नक्कीच या क्रीडा स्पर्धेची ही खऱ्या अर्थाने पोच पावती असणार आहे. इथे मात्र एक चांगला स्ट्रोक. बॉल थांबेल का? बॉल करणकडे जातोय. फिल्डर आहेत. करणला दुसऱ्या डावामध्ये बराच मोठा संघर्ष करायचा आहे. करण त्याच विचारात आता मात्र रमतोय की दुसऱ्या डावामध्ये काय करावं लागणार आहे. व्हाईट बॉल. डाव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केलेला बॉल. व्हाईट बॉल. धावांचं गणित बदललं. कलाटणी घेतली. आकार दिला गेला. अगदी अलगत स्लो. सिंगल. 41. ओहो, इथे मात्र ब्लॉक होल बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पंचांनी मात्र बराच विचार विनिमय केला. एक योग्य टप्पा पाहिला. एक योग्य बॉल मार्गी लावला. अर्थातच व्हाईट बॉल. डाव्या यष्टीच्या बाहेर. लॉक क्रमांक 22 ला अनुसरून गोलंदाज पुन्हा एकदा दंडित होतोय. ओहो, इथे मात्र ओहो क्या बात आहे. काय फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल अडवला. बॉल गेला असता तर चौकार होता. सिंगल रन.
3 दिवसांचा कालखंड, 3 दिवसांचा कार्यकाळ जरी या क्रीडा स्पर्धेचा असला तरी बऱ्याच दिवसांचा विचार आणि बऱ्याच दिवसांची मेहनत चिट्टू पावशी आणि त्या कंपनीची आहे. तर नंतरच ही क्रीडा स्पर्धा साकारली गेली, आकारली गेली, स्वप्नात आली, यशस्वी झाली. आणि इथे सिंगल रन मिळतोय. कारण अशा क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यामागे बरीच मेहनत घ्यावी लागते. क्लिअर पॅनल्टी असणार आहे कारण 44 रन झालेत. चला पॅनल्टी दिली जाते, प्लेयर पॅनल्टी. अर्थातच तुम्हाला 2 ओव्हर 8 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची होती, ती सूचना दिली होती, ते सूचित केलं होतं. तर कठोर शासित या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला मात्र पॅनलाइज केलं जाणार. या क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्यच आहे शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा आणि कठोर शासित क्रीडा स्पर्धा. एक दैदिप्यमान सोहळा म्हणून या क्रीडा स्पर्धेकडे पाहिलं गेलंय. एक समारंभाचं आयोजन असावं असा काहीसा हा सोहळा आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय, आनंद घेतोय. इथे आलेला प्रत्येक जण हरवून गेलाय, प्रत्येक जण केवळ आणि केवळ क्रिकेटचाच विचार करतोय. इथे ना तहान ना इथं भूक, इथे प्रत्येक जण मात्र फक्त आणि फक्त क्रिकेटचाच विचार करतोय. घरच्यांना मात्र काही खोटं बोलतोय, घरच्यांशी मात्र काही टाळाटाळ करतोय. कारण ही क्रिकेटची क्रीडा स्पर्धा मात्र अनुभवायची, आनंद घ्यायची आहे. कल्याण प्रीमियर लीग पर्व 5वं हा आम्हाला अविस्मरणीय करायचंय, आमच्या मनामध्ये साठवून ठेवायचंय. दरम्यानचा गोलंदाज शेवटची ओव्हर घेऊन नितीश. ओहो, रन मिळणारे, नक्कीच 1 रन मिळणारे. या अगोदर देखील नितीशनी ओव्हर टाकली होती, पॉवर प्लेची ओव्हर होती आणि त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 6 बॉल आणि 6 रनच खर्च केले होते, एकही चौकार येऊ दिला नव्हता. विके प्रतिष्ठानचा हा गोलंदाज आहे. ओहो, लाजवाब करारा नेत्रदीपक. तितकेच चांगले एफर्ट, तितकीच चांगली फिल्डिंग, काय स्ट्रोक पाहायला मिळाला. वंडरफुल टायमिंग, प्रॉपर ताकदीचा वापर. बट या बॉलवरती मात्र कुठेतरी बाउंड्रीची सीमारेषा मात्र ओलांडू शकलेला नाहीये. इथे मात्र पुन्हा एक दिशा दिली गेली. फुलटॉस बॉलवरती प्रॉपर आले, बॉलवरती प्रॉपर जागा निर्माण केली. पण बॉबी होते, बॉबीने मात्र हा बॉल आतमध्ये ढकललाय. सिंगल रन मिळतोय. इथे बॅटने कडा घेतली, स्क्वेअर लेगच्या माध्यमातून बॉल अडवला, फेकी केली गेली. सिंगल रन कंप्लीट होतो नाही होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेसाठी एकंदरीत दुसरी धाव पूर्ण करत असताना दुसऱ्या धावेवरती मात्र रन आउट सुरू. बऱ्याच काळानंतर, बऱ्याच प्रतीक्षेनंतर शेवटच्या काही बॉलवरती मात्र हा खेळाडू मात्र माघारी जातोय. बट टाळ्या झाल्या पाहिजे. बऱ्याच काळ मात्र हा खेळपट्टीवरती थांबला, संघाची बाजू सावरली, संघाला एक दिलासादायक कामगिरी करून एक समाधानकारक धावांचं गणित स्वीकारलंय. कारण गणित पाहता स्क्रीनवर आपण पाहू शकतो 3 विकेटच्या मोबदल्यात धावांचं गणित आहे 47. म्हणजे येणारे उर्वरित बॉल एखादी चौकार आली तर 50 पुढे जाऊ शकतात. 48 झालेत, सॉरी 4 विकेट गेलेत आणि 48 झालेत. समोर बाईकवाल्याला विनंती आहे, लाईट बंद करायचं आहे, डोळ्यावर येतोय. फुलटॉस बॉल, चान्स घेतलाय, संधी होती आणि साईच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावांसाठी आणखी गणित बदलली आहेत. विकास झाला, परिवर्तन, बदल. 52 धावा येऊन पोहोचले. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलसाठी पुन्हा एकदा स्ट्राईकला साई पाल, जर्सी क्रमांक 07.
सोलास बॉल साईच्या बॅट मधून आक्रमकता पवित्र आणि अर्थातच आणखी 4 रन. 4 धावांनी संघाचं धावगणित पुढे नेत असताना एकंदरीत धावा येऊन पोहोचलेत 56 धावांवरती संघ जाऊन पोहोचला आणि 57 धावांचा टार्गेट असेल. साईडरचा रिव्ह्यू घेतलाय. स्वर्गीय राकेश ढोणे 11 आणि एका बाजूला सहारा वॉरियर्स. दोन संघांच्या कॅप्टनना विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. तर प्रथमेश ठाकूर सर आपण मात्र मायक्रोफोन मध्ये जबाबदारी स्वीकारायची. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण हजर राहायचंय. थँक्यू. हॅलो प्रथमेश सर आपणास विनंती असेल आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. नेक्स्ट मॅच टॉस आपण कंप्लीट करतोय. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. हॅलो हॅलो टॉस पहिला बॉल पडण्यापूर्वी झाला नाही तर पॅनल्टी लागेल. पहिला बॉल पडण्यापूर्वी टॉस झाला नाही. येस चला ब्रावो. तो टॉस इथे आपण कंप्लीट करतो. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कॉल कोणाचा असेल? हेड्स कॉल आहे. तेल चालय. टॉस जिंकलाय. निर्णय सांगायचा फक्त. बॉलिंग. खूप साऱ्या शुभेच्छा मॅचसाठी असतील. ऑनगोईंग मॅचकडे लक्ष वेधेल. टॉस इथे जिंकलेला आहे अर्थातच सहारा वॉरियर्सने आणि प्रथम त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो गोलंदाजी करण्याचा.
मॅचकडे लक्ष वेधून सामना 5 षटकांचा आहे. पहिल्या डावात बॅटिंग करताना आपण एकंदरीत पाहिलं तर धावासंख्या बनवल्या गेल्या त्या 56. 56-57चा टार्गेट डोळ्यापुढे ठेवून आता बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी दाखल झाली. करण सोडा आणि बॉबी ही ओपनिंग पेअर तुम्हाला पाहायला मिळते. ओ डाव मारले, बॉल नाही थांबणार, निघून चालला बॉल, बाउंड्रीला यायचा बाहेर. 4 धावा, चौकार. चार धावा मिळतात, चौकार आला. तुम्ही पाहू शकाल आमचे डीजे यंगस्टर साऊंड अँड म्युझिक हा नक्कीच डीजे कक्ष तुम्हाला पाहायला मिळतो, संगीत कक्ष तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे डीजे ऑपरेटर तिथे आहेत, डीजे यंगस्टर. नक्कीच ड्रोन कॅमेऱ्याने त्यांचं क्षणचित्र टिपलं जाते, स्क्रीनवर पाहू शकाल. यंगस्टर येस आय करा प्लीज, आमच्या प्रेक्षकांना देखील आपण डीजे यंगस्टरला आपण पाहतोय. ऑफचा रिजन मध्ये अभ्यास फटका सुंदर खेळलाय, फिल्डर तिथे आहेत. ओ गुड फिल्डिंग. ओ दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती, पुन्हा एकदा बॉबी धावची इच्छा स्वीकार होतोय. इथे मात्र आपण पाहतोय मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज बाद झालाय बॉबी. बॉल तयार, स्विच केलं होतं स्वतःला सोडा. बॉल शोधतात एक्झॅक्टली कुठे आहे. ओ काय घडलंय, एका क्षणासाठी असं वाटलं की बॉल हवेत आहे याची शक्यता. ओव्हरची समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक पहिल्या संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 13. तुम्ही आपण पाहू शकाल ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने आमचं हे नक्कीच कॉमेंट्री बॉक्स आमच्या सोबत अक्षय आहेत. काल 2 मॅचेस जिंकल्या, अक्षय भरपूर खुश आहेत. त्यासोबत आमचे स्कोरर मित्र तुम्ही पाहतात पुष्पा झुकेगा नाही साला. ऑनलाईन स्कोरर आमचे ट्रिपल एसच्या माध्यमात दोन्ही आमचे 12th मॅन तन्मय आहेत. आणि फ्रॉम तिसगाव जरीमरी, तिसगाव संघासाठी नेहमीच अप्रतिम खेळ राहिलाय. आणि दुसऱ्या बाजूला गणेशला आपण पाहतोय. आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतात. क्या बात आहे, टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे, जबरदस्त टेलिकास्ट सध्याच्या घडीला श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमात आमचे ड्रोन ऑपरेटर साईराजला आपण पाहतोय. साईराज आमचे ड्रोन ऑपरेटर आहेत, त्यांच्या माध्यमातून हे बर्ड आय व्ह्यू, हे विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. आणि येस नाईट सेशन मध्ये रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर आपलं कल्याण पूर्व ऐतिहासिक शहर हे कसं दिसतंय ते मात्र त्यांच्या ड्रोन कॅमेऱ्यामधून आपण पाहणार आहोत. बॉल मात्र पाहतोय आपण विपुलच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. स्ट्रायकिंग इन बट आता बॅटर करण सोडाला आपण पाहतोय. करण सिंग, करण सोडा दोघांच्या नावात रन आहे, पण रन मात्र आता मात्र या मॅच मध्ये बनवता येतील का त्यांना ते देखील पाहायचं आहे. जबरदस्त सामना लागतो. थरा क्रिकेटचा आहे सोहळा, आनंदाचा कल्याणकरांच्या आनंदाचा हा सोहळा अर्थातच कल्याण प्रीमियर लीग KPL सीझन 5. साईपाल बॅकफुटच आले, काट केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण अभिष्कारच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, व्हेरी गुड स्टॉप. आणि अशी साथ जर मात्र गोलंदाजांना मिळत असेल तर अजून अधिक आत्मविश्वासाने गोलंदाज नेहमीच गोलंदाजी करतील. रेलिंग वरून थोडं मागवा प्लीज, पडलात तर रेलिंग सकट तुम्ही पण खाली पडाल मग प्लीज. व्हाईट बॉल, विनंती आहे प्रेक्षकांना, रेलिंग सकट आपण खाली याल. बघा हे विहंगम दृश्य स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. क्या बात आहे, अप्रतिम दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. ऐतिहासिक क्रीडानगरी आपण पाहतोय.
जबरदस्त. आणि या क्रीडांगणावरती सुरू असलेल्या क्रिकेटचा महातरार दाबा झाला. त्या एकंदरीत 15 आणि वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. कारण एक काम करा, या तिसरे पंच तुम्हीच या. चेक करतात आमच्या टेक्निकल रूम मध्ये. इट्स अ डॉट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. रिव्ह्यू सक्सेसफुल. विहंगम दृश्य आपण पाहतोय. क्या बात आहे. साई आमचे साईराज आमचे ड्रोन ऑपरेटर आहेत. साई पाल आहेत मैदानामध्ये, आम्हाला माहिती आहे, चिंता करू नका तुम्ही. ओ थोडा लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. हलका लॉफ केला होता. ड्राईव्ह देखील करायचा होता आणि पाय पडलाय का चेक करायचं आहे. आमचा टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जात आहे, कारण क्लोज आहे. यापूर्वी विपुलचा देखील असाच आपण एक चौकार पाहिलाय, त्यामुळे चेक केलं जातं आपल्या टेक्निकल रूम मध्ये. स्क्रीनवर दाखवा पहिले प्लीज. संतोष स्क्रीनवर दाखवा तुम्ही. चार धावा आहेत. फक्त स्क्रीनवर बघून घ्या एकदा. फेअर गेम आहे बघा. येस, 4 धावा आहेत. 4 धावा आहेत. धावसंख्या चौकाराने आपण पाहतो. एकंदरीत आता टोटल 19 आकड्यावरती 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. साई पाल हो करणसाठी अवे फ्रॉम द बॉडी. ऑफस्टमच्या थोडा दूर ठेवला गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. भले हरकत नाही. चला आपण पुढे येऊ नका पुन्हा, कारण पंच इशारा देतात, पंच लगेच निर्णय देतात. धावसंख्येचा विचार केला एकंदरीत धावसंख्या आपण पाहतोय 19 वरती धावफलक थांबलाय सध्या. चौकारानंतर आपण पाहतोय डॉट बॉल आणि त्यानंतर व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आली आहे आणि धावसंख्या मात्र अतिरिक्तच्या मदतीने पुढे सरसावली जाते. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 20 रन्स, 20 धाबा. लॉप केलाय या बाय क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय आणि काय घडलंय. नो बॉल. क्षेत्ररक्षक तिथे सेलिब्रेशन करत होते, त्यामुळे बघा मैदानामध्ये तुमचं लक्ष असतं किती. ऍक्शन रिप्ले आपण बघूया. येस, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला समजतंय. ओ ऍक्शन रिप्ले तरी देखील रिव्ह्यू घेतला. ओके, नो प्रॉब्लेम. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू असेल, कारण ऑनफिल्ड अंपायरने नो बॉल दिला आणि ऑनफिल्ड अंपायरला चॅलेंज केलंय. विकेटवरती का तुम्ही एकत्र येता मला समजत नाहीये. प्लीज बल्ली, तुम्ही काय एकत्र विकेटवरती काय येत आहेत. येस, नो बॉल. सो रिव्ह्यू देखील आपण गमावलेला आहे. रिव्ह्यू आता आपल्याकडे नाही आहे, कारण एक जो रिव्ह्यू होता तो तुम्ही इथे गमावलेला आहे. इट्स अ नो बॉल. पंचांचा योग्य निर्णय होता आणि आम्ही सांगितलं देखील की तुम्ही ॲक्शन रिप्ले पाहतायत आणि तरी देखील बलीने चॅलेंज केलं स्क्रीनवरती. येस बघा, क्लिअर आहे. इट्स अ नो बॉल. नो +1 आहे ना पंचा. येस, नो +1. अक्षय आम्हाला सांगतात दाबा झाला.
22-22. यावेळेस काय करते, कॉलिंग चुकते पुन्हा. यापूर्वीच्या मॅच मध्ये करण सोडा 5 रनआउट, 5 समोरच्या फलंदाजांचा बळी. त्यांना नक्की स्ट्राईक स्वतःकडे ठेवला घेतला होता खरं तर, त्यामुळे समोर 5 फलंदाजांना मात्र माघारी परतावं लागलं. आणि आता मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय बॉबीने देखील धावचीच्या स्वरूपात स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. 2 षटकांचा केस संपन्न. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आला, दुसऱ्या ओव्हरमध्ये आला 9. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वर्गीय राकेश आता 2-11 आणि सहारा वॉरियर्स टॉस कंप्लीट झालेला आहे, त्यामुळे आपण तयार राहायचं आहे. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करू नका. आणि कल्याण ईस्ट लेजंड्स आणि कल्याण वेस्ट लेजंड्स प्लीज आले असाल तर आपण लवकरात लवकर आमच्या व्यासपीठावरती तुम्हा सर्वांचं स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय क्लॅश ऑफ टायटन्स, बेस्ट वर्सेस बेस्ट. एक काळ ज्यांनी गाजवलंय क्रिकेटमध्ये आणि त्यांच्या वेळेस क्रिकेट इतकं डेव्हलप नव्हतं, त्यामुळे त्यांना पुन्हा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. ड्राईव्ह करा स्वतः, बॅकफुटला गेले होते. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत सिंगलच्या पद्धतीने आता टोटल पोहोचली आहे 23. 23 आकड्यावरती पाठलाग आपण पाहतोय 57चा करायचा, 57. 57चा पाठलाग करायचा. त्यामुळे मात्र आता थोडे अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. करण सोडायला हात खोलावे लागतील. गोलंदाजी मार्क वरती आकाशला आपण पाहतोय. बल्लीचा हा बॉल, यष्टीरक्षक चूक करतायत, गरज नव्हती खरं तर. डॉट बॉलची समाप्ती झाली असती. मिनेश मामा तिथे आपण पाहतोय थोडी चूक करतायत. एक धाव इथे मात्र पूर्ण झाली आहे. धावसंख्या सिंगलने पुढे आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 सिंगल आल्या. धावफलक आता येऊन पोहोचलाय 24. 24 आकड्यावरती आपण पाहतोय धावफलक आलाय. 16 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज आहे. KPL सीझन 1 पासूनची टीम आहे तीच मात्र चिंटू पावशेने कंटिन्यू ठेवली आहे संपूर्ण आपण पाहतोय. कारण व्हाईट बॉल आला, येस आमचे डीजे ऑपरेटर असतील, त्यासोबत आमचे समालोचक असतील, आमचे मंडप डेकोरेटर असतील, आमचे LED स्क्रीन असतील, आमचे किट नक्कीच पार्टनर्स असतील, आमचे लाईव्ह टीम असेल. कोणत्या प्रकारे चेंजेस तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळणार नाही. किट पार्टनर्स नेहमीच आपण पाहतो शैलू दादा असतील, आमचे पराग दादा असतील, श्री साई स्पोर्ट्स, त्यांचा मी नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. यावेळेस फसवलं गेलं, यावेळेस पूर्णपणे फसवलं गेलं. फलंदाजाला डॉट बॉलची समाप्ती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामस्थ मंडळ तिसगाव यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि तिसगाव 40+ संघाचा देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 40+ क्रिकेट प्रचंड डेव्हलप झालंय कल्याण डोंबिवली विभागामध्ये तुम्ही पाहाल. आणि 40+ क्रिकेट संघ तिसगाव यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. संपूर्ण कल्याणकरांची साथ आहे चिंटू पावशेलाने, त्यामुळेच की काय इतकी मोठी स्पर्धा तो देखील आयोजित करतोय. ऑन साईडला बॉललाय अलॉंग दी कार्पेट, मिड विकेटला बॉल आपण पाहतो. अमर तिथे आहेत. धावसंख्या फक्त एक सिंगल डबलने काम चालणार नाहीये. इक्का दुक्का आता पत्र फक्त आणि फक्त स्कोरबोर्ड तुमच्या पुढे नेईल. आणि धावफलकाला जास्त गती द्यायची असेल तर मात्र जास्त वेगानं धाबा देखील बनवणं गरजेचं आहे. करण सोडा स्ट्रायकिंग इन वरती सोडून दिलाय. सोडानं बॉल ऑफ स्टंपच्या बराच बाहेर, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव, धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने आपण पाहतो एकंदरीत येऊन पोहोचली आहे 27-27 वर. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन आपण पाहतो. थर्ड मॅन फाईनली घात, पॉइंट बाहेर आहे, कव्हर बाहेर आहे, कव्हर पॉइंट स्वीपर कव्हर देखील बाहेर आपण पाहतोय. डीप मध्ये मिड विकेट, बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेग स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेग मध्ये तैनात आहेत. मनूला आपण तिकडे पाहतो. गुड फिल्डिंग मनू, गुड स्टॉप. चेंडूला अडवणं महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. ते सांगतात बल्ले की चेंडूला अडवा, चौकार जाऊ देऊ नका. इथून मात्र मॅच आपल्याला सुरू करून द्यायची नाहीये समोरच्या संघाला. करण स्ट्रायकिंग इनवरती आपण पाहतोय. करण सिंगने स्टेप आउट केलंय. ओ गुड फिल्डिंग. एक धाव मात्र नाही रोखू शकत, वेगानं कंप्लीट केली गेली ही धाव. आणि ते 11 खेळाडूंच्या डोळ्यात देखत ही झालेली एका धावेची चोरी. षटक संपन्न झालंय. ते पाहता पाहता तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. आता येणारे 12 चेंडू आणि पुष्पा आम्हाला माहिती देतात येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा.
प्रशांत भाऊ वेळ जास्त घेऊ नका. स्टॉपच सुरू आहे. बल्ली प्लीज. यानंतर आम्हाला जवळपास 4 सामने कव्हर करायचे आहेत. स्वर्गीय राकेश डोने 11, सहारा वॉरियर्स, आई एकविरा, आराध्या पॅकर्स, गोरेगाव जॉर्ज फायटर्स, त्यानंतर R1 स्पोर्ट्स आणि अजिंक्य साई बिलिव्हर्स. साईराज आमचे बघा काय करतात. ड्रोन ऑपरेटर ओ बॅकफुटला जाऊन चपराक लगावली. नो बॉल कॉल केल्या पंचाने. साईड आर्म ऍक्शन आढळली आहे आणि आता रिव्ह्यू देखील नाहीये. बल्ली नो बॉल आहे. पंचांचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू देखील नाहीये तुमच्याकडे, त्यामुळे नो बॉल असेल आता हा. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 30 वर 31. 31 धावा धावफलकावरती असतील. लाऊड कॉल होता खरं तर शेखर सरांचा. इट्स अ नो बॉल. 11 चेंडू आणि 26 ची गरज आहे. ऑसला स्वीप केलाय. गॅप मध्ये निघून चालला बॉस. 26 सपाटला कसा करायचा माहिती आहे करणला. सोडानं ठोकलाय चौकार. दहा चेंडू आणि येणाऱ्या 10 चेंडू मध्ये विजयासाठी आता 22 धाबांची गरज असेल. 10 चेंडू 22 धाबा आणि 22 धाबा मात्र आता कशा प्रकारे खेळल्या जातील हे देखील पाहायचं आहे. रोखण्यामध्ये यश मिळेल का अनेक प्रश्न आहेत. सामना मात्र जसा जसा पुढे चालला तसा हृदयाचे टोके वाढवणारा देखील आपल्याला पाहायला मिळतो. एक वेगळी रंगत, एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळी अनोखी मजा रंगत या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला सोडून दिलाय. ऑप्शनच्या बाहेर 22 ची गरज होती. 1 मिळाली. आता 21 करायचे आहेत. 10 चेंडू 21 ची गरज. ओहो हो क्या बात है. कहानी में ट्विस्ट. चिड़िया चुप गई खेत. विकेटचं पतन आपण पाहतोय. पण येस गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला, त्यामुळे तिसरे पंच चेक करतील. तर आता आमचं व्यासपीठ थोडं खाली करून द्या. जितकेही खेळाडू व्यासपीठावरती आहेत, जेवढेही प्लेयर्स व्यासपीठावरती आहेत, त्या सर्वांनी प्लीज लवकरात लवकर आपण आमचं व्यासपीठ थोडं खाली करून द्या, विनंती आहे. कारण आता मान्यवर येतील. समोरून संपूर्ण प्लीज. प्लीज आमचं व्यासपीठ खाली करा. जेवढे खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती. आम्ही सकाळपासून काही बोललो नाही, हरकत नाही, पण आता मान्यवर येतील. प्लीज थोडं सहकार्य करा. चेक करतो आम्ही. टेक्निकल रूममध्ये क्रुशियल मोमेंट आहे मॅचचा, त्यामुळे जास्त वेळ गेला तरी चालेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मैदान सोडावं लागेल. करण सोडावतोय बाद. या मॅचची गोल्डन विकेट इज गॉन.
पूर्णपणे इंटरनॅशनल लुक येतोय बघा या मॅचला, या स्पर्धेला आपण पाहतोय ड्रोन कॅमेराने बघा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, मेगा स्क्रीनवरती बघा. क्या बात आहे, ड्रोन कॅमेराने हा टेलिकास्ट आपण पाहतोय. अप्रतिम. श्री साई स्पोर्ट्स लाजवाब. शैलेश दादा असतील, आमचे पराग दादा असतील, आमचे संतोष असतील, आमच्यासोबत टेक्निकल रूममध्ये टेक्निकल एक्सपर्ट अप्रतिम कार्य करतायत. पोहोचलेत क्रीजमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर एकंदरीत 36 धावा धावफलकावरती आपण पाहतो. षटक संपन्न होण्यासाठी अद्यापही जर आपण पाहिलं तर आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवत आहेत 2 चेंडू शिल्लक आहेत. प्लेयर्स जेवढेही आमच्या व्यासपीठावरती आहेत त्यांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण व्यासपीठ खाली करून द्या. ज्या संघाचा खेळाडू तिथे असेल त्या संघाला 2 रनची पॅनल्टी आम्ही देऊ, कारण मान्यवर आता येणार आहेत. आणि समोर देखील जे बसलेले आहेत त्या सर्वांना देखील विनंती की आपण सर्वांनी समोरून उठा, आमचं व्यासपीठ पूर्णपणे खाली करा प्लीज. सात चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सामना एका रंगतदार अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मॅच, बिग फाईट सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. अंतिम बॉल, डिसायडर बॉल, मोठा फटका गरजेचा आहे इथे. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट कॅच होता. फ्रंट ऑफ द विकेट चांगला बॅटिंग करत होता, पण यावेळेस निर्णय केला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा. फर्स्टला आहे डॉट बॉलची समाप्ती. अखेरचे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये बीजासाठी गरज आहे ती 20 धावांची. 6 चेंडू 20 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. कल्याण प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय मित्रांनो. एक जबरदस्त सामना रंगतोय. नेक्स्ट मॅच तयार राहायचं. मुख्य प्रवेशद्वारावरती अजूनही खेळाडू दिसत नाहीयेत. लेट राकेश दादा, ढोणे 11 आणि सहारा वॉरियर्स आपण समोर तयार राहायचं प्लीज. षटक क्रमांक 4 पूर्ण झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 37 येणारे. 6 चेंडू 6 मध्ये 20 करायचे आहेत. पहिल्या 24 मध्ये 37 बनल्यात, पुढच्या 6 मध्ये 20 करायचे आहेत. त्यामुळे त्या कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. पहिल्या 3 बॉलवरती किती, पुढच्या 3 बॉलवरती किती. आणि बॅटिंग पॉवर प्ले आता मात्र इथे इम्प्लिमेंट केला गेला. बॅटिंग पॉवर प्ले, फलंदाजांनी सांगितलं की आता मी या पॉवर प्लेचा वापर करू आणि कुठेतरी चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करू. आउटफील्डमध्ये फक्त 3 फिल्डर असतील आणि या पॉवर प्लेचा योग्य वापर जर करता आला ना दोन्ही फलंदाजांना, तर नो डाऊट विक्रांत केने प्रतिष्ठान संघ या मॅच मध्ये पुन्हा शिरकाव करेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती. अमर तयार. पहिला बॉल अखेरच्या षटकातला. पहिलाच बॉल सोडून दिलाय. बेल लेफ्ट. 20 ची गरज होती, पहिली मिळाली आहे. 6 चेंडू आणि 19 करायचे आहेत. 6 चेंडू 19 धावा. पाहूया काय घडतंय मॅच मध्ये. 6-19 समीकरण. अमर तयार. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट केलाय, ड्राइव्ह केलाय. क्या बात है, क्या क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळतं. केपीएल ब्रँडेड 4 धावा, चौकार. जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळाला. स्टेप आउट झाला आणि त्यानंतर ड्राइव्ह केलाय, गॅप मध्ये एक्झिक्यूट केला. कव्हरला फिल्डर नव्हते, त्याचा बेनिफिट त्याला मिळाला. 4 धावा आणि चौकाराने मात्र समीकरण बदलले. येणारे 5 बॉल 15 ची गरज. 5 चेंडू 15 धावांचं समीकरण तुम्हाला मॅच मध्ये पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि 15 धावा. काय करेल कोण या मॅच मध्ये, हा मोठा प्रश्न आहे. कोण जिंकेल हा सामना, मोठा प्रश्न आहे. दोघांसाठी विजय भरपूर महत्वाचा आहे. स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठीच सगळे आलेले आहेत, पण कोण या मॅच मध्ये मारेल बाजी. 5 बॉल 15 ची गरज. अमर पुढचा बॉल स्ट्रायकिंग इन वरती. बॅटर अझरला आपण पाहतोय. अझरचा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 धाव मात्र इथे कंप्लीट केले. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आपण पाहतोय. आणि धाव संख्या सिंगलने पुढे. 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, बिना कुछ किए जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. संघर्ष करावा लागेल मोठा या सामन्यामध्ये जर का विजय मिळवायचा आहे. विजय प्रत्येकाला हवाय. विजयाचं स्वप्न घेऊन या 5व्या पर्वामध्ये आम्ही आलोय हे सांगून देताना संघर्ष करावा लागेल. स्टेप आउट केलाय पुन्हा एकदा. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत. एका धाबेमध्ये समाधान मानावं लागतंय. हृदयाचे डोके वाढवणारा सामना आपण पाहतोय. एक सिंगल रन दिलासा देऊन जाते एका बाजूला, ते अर्थातच अधिरा स्पोर्ट्स क्लब अधिरा 11 या संघाला, तर दुसऱ्या बाजूला चिंतेचं वातावरण निर्माण करतंय विक्रांत केने प्रतिष्ठान या संघाच्या डगआउट मध्ये. समीकरण आपण पाहतोय. 3 चेंडू 13 धावा. 3-13 कोणाचे वाचतील या मॅच मध्ये. ओ स्टेप आउट केलंय, क्रीज सोडली आहे. मैदान देखील सोडावं लागेल. विकेटचं पतन क्रुशियल मोमेंटला मिळाली विकेट. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने फिरवलाय.
विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. हो ड्राईव्ह करायचा होता करण धावला. स्ट्राईक हवी आहे पण आता स्ट्राईक घेऊन करणार तरी काय हा देखील प्रश्न आहे. विकेट मिळाल्यानंतर पूर्णपणे या मॅच वरती कब्जा केलाय. एक चेंडू शिल्लक आहे. पूर्णपणे या मॅच वरती कब्जा केला आता. तर अर्थातच अधिरा स्पोर्ट्स क्लब अधिरा 11 ने सध्या पूर्णपणे ड्रायव्हिंग सीट वरती येते. स्वप्न विजयाचं पाहिलं ना ते पूर्ण करण्यासाठी आम्ही संघर्ष किती हवा तितका करू हे सांगितलं बल्ली आणि तसा पूर्ण टीमने प्रचंड मेहनत केली. मिनेश मामा आपण पाहताय तिथे देखील त्याचे देखील चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. बल्ली असतील अमर असतील सर्वांनी भरपूर प्रचंड मेहनत घेतली. त्यानंतर आपण पाहतोय विपुल मोरे किरण भगत साई पाल अमर सर्वांचं अप्रतिम कंट्रीब्युशन राहिलं आपल्या टीमच्या विजयामध्ये. अनिकेतला विसरून चालणार नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. आव्हांतर धाव खरं तर या धावा येतात त्या महत्वाच्या नेट रन रेट वरती इम्पॅक्ट टाकू शकतील. ओ बॅटची आहे विकेट किपरनं कोणती मिस्टेक केली नाही. फलंदाज होतोय बाद आणि अशा प्रकारे सामना संपलाय. मॅच फिनिश सामना इथे जिंकलाय अधिरा 11 या संघानं. वेल प्लेड बॉयज. अभिनंदन. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम अधिरा स्पोर्ट्स क्लब अधिरा 11. लाईनअप करा कंपल्सरी लाईनअप करा. सेकंड करा आणि मगच मैदान सोडा प्लीज. येस कुमार आवटेचं नेहमीच आम्ही कौतुक करतो या गोष्टीवरून की त्याला माहिती आहे हरू जिंको हा खेळाचा भाग आहे पण तो एन्जॉय करण्यासाठी खेळतो फक्त ही टुर्नामेंट. त्याने मला यापूर्वी देखील सांगितलं की प्रथमेश आम्ही जिंकायचं आता असं प्रत्येकाला प्रत्येकजण जिंकण्यासाठी खेळतो पण आम्ही खेळतो ते फक्त आणि फक्त एन्जॉयमेंटसाठी. ही स्पर्धा आम्हाला इतकी आवडते की फक्त आणि फक्त ही स्पर्धा खेळायला मिळते म्हणून आम्ही इथे येतो आनंद करतो आणि वर्षभर आम्ही या स्पर्धेची वाट पाहतो की आम्ही एन्जॉय करू. बघा हारलाय कोणी कोणताही पुरस्कार सुद्धा हारल्याच्या नंतर थोडं ना थोडं टेन्शन त्याच्या चेहऱ्यावरती असतं पण कुमार नेहमी त्याच्या चेहऱ्यावरती एक स्माइल असते आणि तेच आपण पाहतोय. खरंच कुमारला आपण पाहतोय हार्ड लक कुमार. पण पुढच्या वर्षी पुन्हा आपण प्रयत्न करू मोठा आणि पुन्हा या स्पर्धेमध्ये आपण भेटू हरकत नाही. कुमारचा आपण सन्मान करायचा आपल्या व्यासपीठावरती. या आपण चेटू पावशा आपल्याला विनंती आहे. कुमार आवटे यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती करणार आहोत. चला मॅच गमावले हरकत नाही पण कमिटीचं टी शर्ट घालून चिटू यांना आता आपल्या सोबत ठेवा आजपासून फायनल मॅच पर्यंत. चला हार्ड लक कुमार आवटे. तर सर प्रसाद सर फक्त मॅन ऑफ द मॅच बघा. मॅन ऑफ द मॅच. येस हार्ड लक. वेल प्लेड अधिरा 11 अधिरा स्पोर्ट्स क्लब आणि हार्ड लक विक्रांत केने प्रतिष्ठान. हार्ड लक करण सोडा नेक्स्ट टाइम पुन्हा नवीन जोशात या. कुमार या आपण कुमार आवटे विनंती आपण या आमच्या व्यासपीठावर. अच्छा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कुमार आवटे